नमस्कार. तर मित्रांनो, खूप दिवसातून आज आपण राजवैद्य आयुर्वेद चॅनलमध्ये भेटतो आहोत. कारण का माझी तब्येत बिघडलेली होती, त्याच्यामुळं आपल्याला व्हिडिओ बनवता आला नव्हता. तर आज मी तुम्हाला एक बाभळीच्या पानांचे रस आणि बाभळीच्या पानांचे अनेक अगणित फायदे, अनेक विकारांवर बाभळीच्या पानांचा कसा उपयोग करायचा त्याचे मी तुम्हाला आज महत्त्वपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर ह्या ठिकाणी आहे हे बाभळीचं झाड बघा, भरपूर ह्या ठिकाणी मोठं, पलीकडं पण मोठं झाड आहे. तर तुम्हाला माहिती देण्यासाठी मी ह्या बाभळीच्या झाडापाशी आलेलो आहे. तर बघा, ह्या ठिकाणी एका किड्याचं घर पण आहे, काट्यानं लावलेलं. तर ह्या बाभळीच्या पानांचे फायदे कसे आहेत तर बघा, ही बाभळीची पानं दररोज मुठभर खाल्ल्याने आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढते आणि रक्ताचे शुद्धीकरण होऊन वीर्याचे शुद्धीकरण होते आणि शुक्राणूंची संख्या वाढते. स्वप्नदोष, शीघ्रपतन हे रोग दूर होतात आणि सेक्शुअल स्टॅमिना पॉवर आपला एकदम मजबूत होतो. सर्व प्रकारच्या यौन समस्या दूर होतात. धातू जाणे, स्वप्नावस्था ही समस्या नक्कीच दूर होईल. परंतु तुम्हाला दररोज मुठीभर कोवळी पाने बाभळीची ही खायची आहेत. तसेच तुम्हाला याच्यातून नैसर्गिक कॅल्शियम मिळणार आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी याची मुठभर पाने दररोज खावीत, म्हणजे तुमचं कॅल्शियम वाढून तुमच्या गुडघेदुखीपासून तुम्हाला मुक्तता मिळेल, सांधेदुखीपासून मुक्तता मिळेल. आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीसुद्धा बाभळीची मुठभर पाने खावीत, म्हणजेच वजन पण तुमचं कंट्रोलमध्ये येईल आणि तुमची मसल म्हणजे तुमची मांसपेशी आवळतील, एकदम घट्ट होतील आणि चरबी जळून जाईल आणि मांसपेशींमधील जो ढिलेपणा आहे, सांध्यांमधील ढिलेपणा निघून जाईल आणि तुमचं वजन, तुमचं शरीर स्लिम आणि ट्रिम बनेल. ह्या बाभळीच्या पालांना बकरी खाते बघा. त्या बकरीची शरीरामध्ये किती जबरदस्त कॅल्शियम आणि प्रतिकारशक्ती असते. म्हणून ह्या बाभळीची पानं जर खाल्ली तर तुमची रक्ताभिसरण क्रिया ही सुरळीत होईल आणि तुमच्या शरीरामध्ये जबरदस्त कॅल्शियम, जबरदस्त मिनरल्स, पोषण तत्व आणि सर्व प्रकारचे अँटीऑक्सिडंट द्रव्य तुमच्या शरीरामध्ये गेल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती ही नक्कीच वाढणार आहे. बकरीला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही, डायबिटीस, शुगर आणि हृदयरोग होत नाही. म्हणून बाभळीची पानं खाल्ल्याने तुमची शुगर कंट्रोलमध्ये येईल, हृदयविकार होणार नाही आणि BP म्हणजे ब्लड प्रेशरपासून तुमची मुक्तता होईल. अशा या बाभळीच्या पानांचे अगणित फायदे आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. शुगरसाठी दररोज मुठीभर पाणी खावीत, म्हणजे शुगर तुमची कंट्रोल येऊन हळूहळू निघून जाईल आणि मधुमेह म्हणजे डायबिटीस रोग हळूहळू बरा होईल. याने तुमचं रक्त शुद्ध होईल, शरीरामध्ये पोटविकार, कृमिविकार नष्ट होतील, म्हणजे तुमच्या गॅस ॲसिडिटीचे जे प्रकार आहेत ते निघून जातील आणि पोटात तुमच्या असलेली घाण पूर्णपणे हळूहळू बाहेर टाकली जाऊन तुमच्या आतड्यांची शुद्धता होऊन आतडी साफ होतील. आणि रिकाम्या पोटी जर तुम्ही ही पानं खाल्ली तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या पोटामध्ये गुरगुर टुचूर असा आवाज येईल, म्हणजे तुमच्या शरीरातली जी घाण आहे ती बाहेर सरकू लागेल आणि भूक चांगली लागेल आणि तुमची पाचन क्षमता पण एकदम मजबूत होईल, स्ट्रॉंग होईल. यात काही शंका नाही. तुमची आतड्यांची क्षमता एवढी मजबूत होईल की आतडी साफ होतील आणि पचवतील, भूक चांगली लागेल आणि तुमच्या शरीरामधील, त्या पोटातील, आतड्यातील घाण बाहेर जाऊन कृमी, सर्व मलकण, कुजलेला गॅस, जुना पुराणा गॅस हा निघून जाईल. नक्कीच यात काही शंका नाही. फक्त हा प्रयोग करून पहा. याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा करून बघा काय होते. फक्त हे पानं खाल्ल्यानंतर 1 तास काही खाऊ पिऊ नका. कसा पोटामध्ये गुरगुर आवाज येते बघा. गुरगुर आवाज येणे म्हणजे तुमची आतड्यातली घाण खाली सरकणे. तसेच या पानांचा काविळीवर पण कसा उपयोग करायचा. कोवळ्या पानांचा 1 कप रस काढायचा आणि 1 कप दुधाबरोबर 7 दिवस सेवन करायचा, म्हणजे सर्वांगातील कावीळ ही निघून जाते. आणि हगवणीवर जर लहान मुलांना, मोठ्या माणसांना हगवण लागली असेल तर 1 कप रस कोवळ्या पानांचा काढून 1 कप दह्याबरोबर सेवन केल्यास लागलेली हगवण बंद होते. जर तुमच्या उपदंश आणि एड्सच्या व इतर काही जखमा असतील त्या जखमांवर तुम्ही बाभळीच्या पानांचे वसरगाळ चूर्ण लावल्यास तुमच्या सर्व प्रकारच्या जखमा, एड्सच्या, उपदंशाच्या आणि इतर जखमा नक्कीच लवकरच बऱ्या होतील. रामबाण असा ह्या बाभळीच्या पानांचा उपयोग ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. प्रत्येक पार्टचे उपयोग सांगितलेले आहेत, परंतु मी आता पानांचे उपयोग सांगणार आहे आणि बाकीचे साल, त्याचा डिंक वगैरे, बाकीचे शेंगा यांचं मी बाकीचे वेगवेगळ्या व्हिडिओमधून माहिती सांगणार आहे. जर टकलेवर केस आणायचे असतील, टकलेवर केस येण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला बाभळीची कोवळी पाने घेऊन ती चांगल्या पाण्याने धुवायची आहेत स्वच्छ आणि परत दुसऱ्या पाण्याने
स्वच्छ धुवून त्याच पाण्यामध्ये पानं असे कुस्करून घ्यायचे आहेत आणि ते कुस्करून ते पाणी तुमच्या टकलेच्या जागेवर लावायचे आहेत आणि काही दिवस लावल्यास दिवसातून 2 ते 3 वेळा लावायचे. असे काही दिवस लावत गेल्यास टकलेवर नवीन केस येतात, नवीन केस उगवतात. उरक्षतावर म्हणजे उरक्षित रोग म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला छातीमध्ये दुखणे वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला बाभळीची पानं 50 ग्रॅम घेऊन वाटून 50 ग्रॅम खडीसाखर टाकून त्याच्यामध्ये 1 कप दूध घेऊन एकत्र करून सेवन करायचं आहे. 1 महिना सेवन केलात उरक्षित हा रोग बरा होतो. जर डोळ्यातून पाणी वाहत असल्यास व चिकटा येत असल्यास बाभळीची पाने घेऊन त्यांचा काढा करायचा आहे आणि त्या काढ्यामध्ये समान मात्रेमध्ये मध मिळवून त्याचे दररोज अंजन करायचे आहे. असे करत राहिल्यास डोळ्यातून पाणी गळणे बंद होते व चिकटा येणे बंद होते. पिसाळलेले कुत्र्याचे विष निघून जाण्यासाठी काय करायचं आहे, बाभळीची पाने घेऊन त्याचा 1 कप रस काढायचा आहे आणि तो दररोज सेवन करायचा आहे. सकाळी सकाळी सेवन करायचं आहे. 14 दिवस हा बाभळीच्या पानांचा रस सेवन 1 कप केल्यास 14 दिवसामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचे विष निघून जाते. जर तुमच्या डोळ्याच्या पापण्यांचे केस गळत असतील तर बाभळीच्या पानांचा काढा करून त्या काढ्याने तुमचे पापण्यांचे डोळे धुवावेत. 14 दिवस डोळे या काढ्याने धुतल्यास पापण्यांचे केस गळणे हे बंद होते. तसेच डोळ्यांच्या सर्व रोगांसाठी बाभळीचे पानांचा रस काढून 2-3 थेंब डोळ्यात टाकीत जावे म्हणजे डोळ्यांचे सर्व रोग निघून जातात. अगदी मोतीबिंदू, काचबिंदू, पडदा, वळस आणि चष्मा अगदी सुटतो आणि जवळचे लांबचे स्वच्छ दिसू लागते. असे या बाभळीच्या पानांची किमया आपल्याला नेत्रज्योत, नवज्योत, नवीन जग पाहण्यासाठी जबरदस्त काम करतील. ही बाभळीची पाने खूप असं महत्त्वाचं बाभळीचं झाड आहे. तुम्हाला बाभळीचे झाडं भरपूर दिसतील पण त्यांचे उपयोग तुम्हाला माहीत नाही, म्हणून आमच्या आयुर्वेदामधून तुम्हाला माहिती करून घ्या. तसेच कफाचा प्रभाव कमी करण्यासाठी कफ झाला असेल, खोकला झाले असेल तर तुम्ही याची पानं चावून खाल्ल्यास कफाचा प्रभाव कमी होईल, कफ कमी होईल, कफ पातळ होऊन निघून जाईल आणि खोकल्यामध्ये पण तुम्हाला आराम मिळेल. यात पानांची चव तुरट आहे म्हणून खोकला पूर्णतः बरा होईल. तसेच या बाभळीच्या पानांच्या सेवनाने तुमचे हिरव्या पानांची जी कोटा पूर्ण करण्याकरता ही महत्त्वाची भूमिका बजावतील. जसं आपल्या आहारामध्ये हिरव्या पानांची कोटा महत्त्वाचा असतो, हिरव्या पानांचा उपयोग खूप महत्त्वाचा असतो. आपले रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी हिरवी पानं खूप महत्त्वाची असतात. तसं बाजारात आपण कोथिंबीर, पालक वगैरे खातो, तर त्याच्याऐवजी तुम्ही रानटी जर पानं खाल्ली तर अतिशय फायदा जबरदस्त होईल, कारण का याला कुठल्याही प्रकारचे केमिकल फवारणी केलेली नाही. कोटा आणि पोट स्वच्छ करण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारी ही बाभळीची पानं जर तुम्ही रात्रीचं तेलकट मसालेदार खाल्ले असेल आणि तुम्हाला तोंडावर पुरळ उठले असतील आणि कोटा खराब झाला असेल, तोंड आलेलं असेल, तर हे बाभळीची पानं चावून खावीत आणि वरून कोमट पाणी प्यावे. म्हणजे काय करेल, तुमच्या कोठ्यामध्ये साठलेलं तेलकटपणा आहे, मसालेदार तेलकटपणा आहे, तो याच्या तुरटपणाने निघून जाईल आणि तुमच्या आलेले तोंड बरे होईल आणि खराब झालेला कोठा पूर्ण स्वच्छ होईल आणि साफ होईल. म्हणजेच कोटा शुद्धी करण्याचे काम पण ही बाभळीची पानं करतात. तर चला मित्रांनो, राहिलेले फायदे आपण पुढील काही व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर ह्या ठिकाणी अशा प्रकारचे अगणित बाभळीचे औषधी फायदे, आयुर्वेदिक फायदे आहेत. तर अनेक प्रकारच्या वनस्पतींचे औषधी फायदे तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, अनेक प्रकारच्या रोगांवर उपाय ऐकायला मिळणार आहेत. त्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटेला पण जावा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि एक महत्त्वाची तुमची प्रतिक्रिया कळवण्यासाठी कमेंट करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.